माझ्याकडे पैसे होते ते मला सगळे त्या माणसाने घेऊन टाकले. कोणत्या माणसाने घेऊन टाकले? आपल्याला. तुम्ही इथून कसं काय गेले? म्हणजे ट्रेनने प्रवास तुमचा होता की कसं काय होता? बसने गेलो. इथून बसने गेले आणि तिथून मग ट्रेनने गेलो. मग तुम्ही असं म्हणजे अशी माहिती आलेली का तुम्ही भटकून गेलेले आहे, म्हणजे तुम्ही रस्ता विसरले, असं चुकले रस्ता, असं काय नव्हतं? उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात गेलेले मनोरचे श्याम भालचंद्र घोलप हे सुखरूप असून ते आता घरी परतले आहे. मात्र माहितीनुसार कुंभ मेळ्यात न जाता बिहार येथे जाऊन पोहोचलेले श्याम घोलप हे अखेर घरी परतले आहे. श्याम घोलप हे कुंभ मेळ्यात गेलेच नव्हते. मात्र या ठिकाणी अशी चर्चा होती की ते महाकुंभ मेळ्यात गेले आणि हरवले आहे, रस्ता चुकले आहे, रस्ता भटकले आहे. मात्र ते प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात न जाता बिहार येथे फिरून त्यांनी मंदिरांचं दर्शन घेतलं आणि आता ते घरी परतले आहे. बिहारवरून येण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या श्याम यांच्या येण्याची पूर्ण सोय केली होती. ट्रेनचे तिकीट पासून ते कल्याण स्टेशनवरून आणण्यासाठी त्यांनी गाडीची व्यवस्थाही केली होती आणि त्यानुसार श्याम घोलप हे घरी परतले आहे. श्याम घोलप हे घरी आल्यावर त्यांच्या भावांनी त्यांना तातडीने मनोरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे 3 ते 4 दिवस उपचार घेतल्यानंतर कालच त्यांना संध्याकाळी म्हणजे सोमवारी संध्याकाळी घरी सोडण्यात आले आहे. मात्र काल सोमवारी ते हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही त्यांची भेट घेतली व त्यांच्याकडून त्यांच्या प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार त्यांनी सांगितलं की माझे वय 57 वर्ष आहे आणि मला फिरण्याची आवड आहे. मला स्वच्छता अभियान राबवायला आवडते, संत गाडगेबाबा यांच्याप्रमाणे. तसेच कुंभ मेळ्यात न जाता मी झारखंड आणि बिहार राज्यातील सीताकुंड येथे दर्शन घेतले व बिहारमधील गया येथीलही मंदिरात जाऊन साफसफाई केली आणि नंतर मी मंदिरातच मुक्काम करत होतो. मंदिराची साफसफाई करण्यामध्येच मला आनंद मिळतो असे त्यांनी यावेळी सांगितले. सीताकुंड दर्शन घेतलं. कोणतं दर्शन घेतलं? सीताबाईचं दर्शन घेतलं. सीताकुंड. सीताकुंड? हा, सीताकुंडाचे. हे कुठे आलं? गयाच्या अलीकडे आलं. गयाच्या अलीकडे ते दर्शन घेतलं. आणि कुंभ मेळ्यामध्ये फिरले की नाही? कुंभ मेळ्यामध्ये गेलो होतो. काय लोक बोलतात पहिला तिकडून लोक बोलतात पहिल्यांदा सीताकुंड करा, झारखंड करा, आपल्या हे नवरात्र करा, मग डायरेक्ट तुम्ही कुंभ मेळ्यात जा. अच्छा, असं नियम होता तो. गेलो ना कोणा काय होणार मला सांग. तुम्ही कुंभ मेळ्यात गेलेच नाही का? मी नाही गेलो. नाही गेले? डायरेक्ट मग बिहारलाच गेले? डायरेक्ट बिहारला गेलो. ते माझे महाराज होते ना ते आश्रमामध्ये. पहिल्यांदा गडचिचं पहिला एक आपला सीताकुंड कर, त्यांचा झारखंड कर. झारखंड? त्यांचं कानिफनाथचं मंदिर आहे मोठं. अच्छा अच्छा, तिथे पण गेलेले, दर्शन घेतलं? तिथे पण दर्शन घेतलं. अच्छा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही भटकलेच नाही, रस्ता चुकलेच नाही, तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही कुठे कुठे फिरत होते? मनाने फिरले. छान वाटलं? मस्त वाटलं. मी साफसफाई केली. जवळजवळ 10 ते 15 मिनिटं साफ करायची. काय केली? साफसफाई करायचे मंदिरामध्ये आणि तिथेच राहायचे. गाडगेबाबा सारखे काम करायचे. गाडगेबाबा सारखे. अच्छा, म्हणजे हे तुम्हाला आवडतं असं करायला? मी अजूनच करत आहे. पुरस्कार भेटले. 25 पुरस्कार भेटले तुम्हाला साफसफाईचे? आपण एक गाव बघायचं ना, वेगळं जमायचं फिरवायचं ना. आमचे लोक मिळून जातात ना, नाते माणसाची माणूस बघायची काय काय बघायचं. म्हणजे फिरण्याच्या उद्देशाने गेले आणि दर्शन घेण्याच्या उद्देशाने? पुढे गेले मी मंदिरात काम करायचं. कोणी काय दिले मंदिरामध्ये तुम्ही मुक्काम करायचे असं? मोबाईल चालू आहे? चालू चार्जिंग चालू मोबाईल. तसेच त्यांची मानसिक स्थिती ठीक असून फक्त त्यांना आता पायाचा त्रास असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. मात्र माहितीनुसार आणि श्याम घोलप यांच्याशी बातचीत केल्यानुसार श्याम घोलप हे काही रस्ता चुकले नव्हते, नाही भटकले होते असे स्पष्ट त्यांनी सांगितले. ते झारखंड येथील मंदिराचे दर्शन करून तसेच मंदिरांची साफसफाई करता करता बिहार राज्यात गेले होते आणि बिहारमध्येही त्यांनी सीताकुंड असे विविध मंदिराचे दर्शन घेतले आणि बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यातील
तिलौथू या गावात ते पोहोचले. मात्र तिथे अचानकच त्यांना पोटाचा त्रास झाला. त्यामुळे श्याम घोलप यांच्या सांगण्यावरून त्यांची तब्येत खराब असल्याचं एका व्यक्तीने त्यांच्या कुटुंबियांना फोनद्वारे कळविले व श्याम यांचे भाऊ मनोर येथील त्यांचे भाऊ महेंद्र घोलप यांनी तातडीने त्यांना तिथेच रुग्णालयात दाखल करण्यास त्या व्यक्तीला सांगितले व उपचारासाठी पैसेही पाठविले. त्यानुसार श्याम यांना तिलौथूच्या PHC मध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि मनोरवरून त्यांचे भाऊ यांनी त्यांच्या येण्याचा पूर्ण बंदोबस्त केला. 5 मार्च या तारखेचं त्यांचं बिहारवरून तिकीट होते. त्यानुसार ते 6 मार्चला कल्याणवरून घरी मनोरला परतले आणि दुसऱ्या दिवशी लगेचच त्यांना मनोरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना आता सोमवारी घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली आहे. कोणी कळवलं आणि तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला कशी काय मदत केली इथे येण्यासाठी? तुमच्याकडे पैसे होते? माझ्याकडे पैसे होते, ते मला सगळे त्या माणसाने घेऊन टाकले. कोणत्या माणसाने घेऊन टाकले? तिथे आपल्याला बिहारमध्ये आपल्याला गयाला. हा हा, सीताकुंडा. अच्छा, ते माणसाने घेऊन टाकले. तुमच्याकडे किती पैसे होते? माझ्याकडे 5,000 रुपये. 5,000. मग इथून तुमच्या मनोरवरून जे तुमचे भाऊ वगैरे आहेत त्यांनी कशी काय तुम्हाला मदत केली आणि तुम्ही कशा प्रकारे इथपर्यंत आले? मी गेलो होतो 7 किलोमीटर गेलो होतो. बघू तर जाऊन मला ते आहेत ना आमचे आमदार आहेत आपला किशोर काका, मग त्या एरियामध्ये फिरली बाबा. आपलं मुंबईमध्ये कसं सगळी साफसफाई असते, थंडा बाजून असतात, तिथे काही पण नव्हतं. आणि मी सप्ताह बघितलं होतं, 15 सप्ताह बघितलं. तुम्ही तिथे गयामध्ये तिलोथा काहीतरी आहे तिथे PHC मध्ये काहीतरी ऍडमिट होते ना दवाखान्यामध्ये? मग तो खर्च वगैरे कोणी केला? तो खर्च भावाने केला. भावाने केला. भावाने पाठवलेले पैसे ना? आता तिकीट त्यांनीच काढलेलं ना तुमचं? हो, त्यांनीच काढलं तिकीट माझं. बाकी तुम्हाला काही त्रास आहे? मला पायाचा त्रास आहे, चालता येत नाही. अच्छा, काय ना, इथे असं जा बरं वाटतं मला. ठीक आहे, चालेल. तुमचं नाव सांगा ना पूर्ण. माझं नाव श्याम सुमन घोलप, श्याम भालचंद्र घोलप. अच्छा, आणि तुमचं आता वय किती असेल? माझं आता 57. किती? 57. 57. तिथे जाऊन गाडगेवाडाचं घर कुठे ते पण मला माहिती आहे. जे आपला साईबाबाचं घर ते पण मला माहिती कुठे. सगळ्यांची गोळी माहिती. ठीक आहे, चालेल. चला, तुम्ही आता आराम करा, आम्ही निघतोय. तुम्ही आले. किती भाऊ बहीण आहेत तुम्ही? मी 4 भाऊ 4 बहिणी. 4 बहिणी 3 भाई. 4 भाऊ 4 भाऊ 4 बहिणी. 4 बहिणी. आई वडील आता आई वडील जवळ 8 साली वाजले. आणि आई जवळ 16 साली वाजले. अच्छा, त्याच्यामुळे माझी हालत देत माझ्या मी प्रत्येक ठिकाणी डेअरिंग करतो. डेअरिंग करतात. आणि माझा गुरु आहे, मी जर गुरु आपण त्या प्रोग्राम. मग आता कुठे परत जायचा विचार आहे का? आता नाही, आता सध्या तब्येत बरी आहे. आता नाही, आता तब्येत तुम्ही सांभाळा, है ना? ठीक आहे.